ह्या रूपा आमुचा नंदन, मनने हे जगी विडंबन, म्हणून तू बाल भुवन राहता मन हर्षेल. तू हे काय आता दोन हातामध्ये शंखचक्र घेतलंस, दोन हातामध्ये डमरू त्रिशूळ घेतलास, दोन हातामध्ये माला कमंडल, हे काय की दिव्य रूप तुझे काय दाखवलं आहेस तुझ्या जन्माच्या वेळेस, हे तू थोडं जरा आवरून घे. आणि असं जर रूप आम्ही जर जगापुढे मांडलं आणि असा आमचा मुलगा आहे असं जर आम्ही जगाला सांगितलं तर मान्य होणार नाही देवा. त्याच्यामुळं एक प्रकारचं जगात विडंबन होईल, एक विडंबन होईल. आमचे लोक हसू उडवतील, असं कुठं पुत्र असतो काय? जन्मतच हातामध्ये शंखचक्र गदा त्रिशूळ माला कमंडलू भक्त कैवारी वगैरे सगळे प्रीत घेऊन तो जन्माला आलाय असं होऊ शकत नाही. आणि म्हणून तो आता बालक हो. आणि तू जर बालक होऊन जर आमच्या घरी जर राहिलास तर आमचं मन अजून आनंदित होईल, असं अत्रि मुनी अनुसया माता दत्त महाराजांना विनंती करतायत.